ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने प्रवास करत असतो। कोणी कौटुंबिक सहल म्हणा किंवा काही कामानिमित्त बिझनेस निमित्त आपण सगळे प्रवास करत असतो। धार्मिक क्षेत्रांना भेट देण्यासाठी किंवा देवदर्शनाला जाण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असतो। तर या प्रवासामध्ये आपल्याला सुखरूप प्रवास होण्यासाठी किंवा आपण तो पूर्ण प्रवास करून सुखरूप घरी परत येण्यासाठी आपल्याला काही सेवा गुरुमौलींनी सांगितलेल्या आहेत स्वामी समर्थ केंद्रामधून। त्या सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आपण कुठेही प्रवास करताना किंवा जर आपण लांबच्या टप्प्याचा प्रवास करत असू किंवा सहकुटुंब करत असू, मित्रांसोबत, कलिगसोबत, बिझनेस ट्रिप, जे काही प्रवास आपण करत असतो, जर लांबच्या टप्प्याचा प्रवास असेल तर एक गोष्ट आपल्या मनात असते की प्रवास सुखकर व्हावा किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला प्रवासामध्ये येऊ नये। तर ही सेवा त्यासाठी आहे की आपला प्रवास अगदी सुखकर व्हावा। म्हणजे ही जर सेवा केली आणि जर तुम्ही प्रवासाला निघालात तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण प्रवासात येणार नाही। तुमच्या गाडीला किंवा तुम्हाला कसल्याही प्रकारचा धक्का न लागता तुम्ही व्यवस्थित सुखरूपपणे घरी याल। आता प्रवास म्हटलं की फक्त गाडीला धक्का लागणं किंवा आपल्याला काही लागणं हा एकच भाग नसतो। तर आपण नवीन ठिकाणी गेल्यानंतर किंवा वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांची आपली ओळख नसते। काही भागांमध्ये लूटमारीचं प्रमाण असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्यावर येऊ शकतं। तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला प्रवासाला निघण्याच्या आधी या सेवा करायच्या आहेत। तर त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या सेवा नक्की करा। आता कुठल्याही प्रकारच्या प्रवासाला निघाल्यानंतर जर तुमची घरची गाडी असेल किंवा तुम्ही कुठल्या दुसऱ्यांच्या गाडीतून जात असाल किंवा हायर केलेली गाडी असेल तर सगळ्यात आधी तुम्ही त्या गाडीचा नारळ उतारा करायचा आहे। आता नारळ उतारा कसा करायचा आहे की एक असोला नारळ घ्यायचा, म्हणजे न सोललेला, अगदी न सोललेला नारळ घ्यायचा आहे आणि तो 7 किंवा 11 वेळा आपल्या वाहनावरून असा वरतून खाली असा पुढच्या साईडने उतरवून घ्यायचा आहे। तर तो 7 किंवा 11 वेळा उतरवताना आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि तो नारळ उतरवून फोडून फेकून द्यायचा आहे। खायचा नाही आहे किंवा प्रसाद म्हणून घ्यायचा नाही आहे, तो नारळ फोडून फेकून द्यायचा आहे। हा झाला नारळ उतारा। आता त्याच्यानंतर आपल्याला वाचनाच्या काही सेवा आहेत, त्या म्हणजे प्रवासाला निघण्याच्या आधी नारळ उतारा झाल्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन एकदा वाचायचं आहे। त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। त्यानंतर प्रवास सुक्त वाचायचं आहे, जेणेकरून आपला प्रवास सुखकर होईल आणि प्रवासात आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याच्यासाठी आपल्याला प्रवास सुक्त वाचायचं आहे। नंतर एक माळ आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम वंदनानं मृत्युर्मोक्षीय मामृतात। त्यानंतर एक माळ आपल्याला नवनाथ मंत्राचा जप करायचा आहे, तो म्हणजे गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष अडभंग कानिफ मच्छिंद्र राध्या चौरंगी रेवाणक बद्री सज्ञा भूव्या भूभू नवनाथ सिद्धा, असा हा नवनाथ मंत्राचा आपल्याला एक माळ करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सिद्धमंगल स्तोत्र म्हणायचं आहे। ते तुम्ही 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा आणि त्याचबरोबर तुम्हाला काळभैरव अष्टक वाचायचं आहे 1 वेळा, काळभैरव अष्टक स्तोत्र। आणि हे सगळं जे स्तोत्र मी तुम्हाला स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला वाचायला सांगत आहे, हे सगळं नित्यसेवा स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये आहे। या सगळ्या सेवा तुम्हाला निघताना प्रवासाला निघताना करायच्या आहेत। जर या सगळ्या सेवा तुम्हाला करायला जमल्या नाहीत तर तुम्ही नारळ उतारा करून एक माळ स्वामी मंत्राचा जप, स्वामी समर्थ मंत्राचा जप करून तुम्ही प्रवास सुक्त वाचा आणि प्रवासाला निघताना तुम्ही गाडीत बाकीच्या सेवा केल्या तरीही चालेल। पण ही सेवा जाताना आणि येताना दोन्ही वेळेस ही सेम सेवा आपल्याला करायची आहे। काय काय वाचायचं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही सांगेल किंवा तुम्ही व्हिडिओ परत मागे घेऊनही बघू शकता। पण या सगळ्या सेवा केल्यानंतर तुम्हाला प्रवासामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही, हे मात्र तितकंच खरं आहे। कारण प्रवास सुक्त वाचताना आपलं हे सगळं वाचून झाल्यानंतर तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे की आमचं प्रवास सुखकर हो किंवा प्रवासादरम्यान आमचं संरक्षण करा। आणि ह्या सगळ्या सेवा केल्यानंतर स्वामी आपलं संरक्षण करतच असतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या प्रवासाला जाताना आपल्या घरच्यांना आपली काळजी लागून राहते। आपण परत घरी येईपर्यंत आपल्या घरच्यांना काळजी लागत असते की प्रवास व्यवस्थित होईल का, व्यवस्थित सगळं होईल का।
त्यामुळे ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही आहे, कारण या सेवा करून जर आपण महाराजांना विनंती केली तर साक्षात महाराज आपल्यासोबत आपल्या प्रवासाला येत असतात आणि आपला प्रवास सुखकर करत असतात. त्यामुळे या सेवा तुम्ही जाताना आणि येताना नक्की करा. आता जर तुम्ही सगळे मिळून म्हणजे सामूहिक प्रवासाला जात असाल किंवा कौटुंबिक सहल असेल किंवा जे काही असेल, तर एका व्यक्तीने जरी सेवा केली तरीही चालेल, सगळ्यांनी केली तर अतिशय उत्तम. पण जर एका व्यक्तीने सेवा केली तरीही चालेल, पण या सेवा नक्की करा, कारण परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपलं प्रवासादरम्यान काय पूर्ण आयुष्याच्या प्रवासातच आपलं रक्षण करत असतात. फक्त ही एक सेवा करून तुम्ही स्वामी महाराजांना विनंती करा आणि तुमचा प्रवास सुखकर करून घ्या. ही खूप महत्त्वाची आणि खूप खूप इफेक्टिव्ह सेवा आहे, कारण जेव्हा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो त्यावेळेस स्वामी महाराज कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत. त्यामुळे प्रवास सुखकर करण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करा आणि इतरांनाही सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.